पैसा असणं आणि नसणं याही पेक्षा पैशाला धरून भांडणं, पैशाशी निगडीत असलेल्या भावना काय आहेत त्या खूप महत्वाच्या आहेत. पैसा माणसं जोडतो पण आणि पैसा माणसांना लांब पण नेतो, हे आपण नेहमी ऐकतो. नात्यामध्ये, नवरा बायकोच्या नात्यामध्ये पण असं होताना आपल्याला दिसतं की पैसे नसले, पैशाचा ताण असला, आर्थिक ताण असला की नात्यामध्ये भांडणं व्हायला लागतात. पैसा इतका महत्वाचा आहे का की तो आपल्या प्रेमापेक्षाही वर चढ होतो? असा जर विचार केला तर ज्यांच्याकडे पैसे नाहीत किंवा कमी आहेत त्यांच्यात सतत भांडणं व्हायला पाहिजेत, आणि ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांच्यात भांडणच नाही व्हायला पाहिजे. कारण पैसा खूप महत्वाचा आहे, पण तो एकमेव घटक नाहीये. पण तरीही पैशामुळे नात्यामध्ये दुरावा येतो हे आपण सगळेच जण मान्य करूया. का बरं होतं असं? यावरती काही उपाययोजना आहेत का, आणि कशामुळे होतं हे सगळं आपण आज या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. बघा, ज्या वेळेला आर्थिक ताण निर्माण होतो त्यावेळेला असुरक्षिततेची भावना तयार होते, भीतीची भावना तयार होते. आणि जेव्हा जेव्हा आपल्याला भीती वाटते, असुरक्षित वाटतं, त्यावेळेला आपला मेंदू जो आहे ना तो सर्व्हायव्हल मोडवर चालतो. म्हणजे आता मला सर्व्हाइव्ह करायचंय, मला आता प्रेम नकोय, मला आता जवळीकता नकोय, मला आता भावनिकता नकोय, मला आता नीट राहायचंय, मला सर्व्हाइव्ह करायचं आहे, मला सुरक्षित जिवंत राहायचंय, मला जगायचं आहे. मेंदू यात फरक करत नाही की हे आर्थिक आहे, तुमच्या शरीराला किंवा फिजिओलॉजिकली काही त्रास नाहीये, हे मेंदू फरक नाही करू शकत. मेंदूला एवढंच कळतं की भीती आहे आणि ही आपण सुरक्षित नाही आहोत. आणि यामुळे होतं काय की नात्यावरती त्याचा परिणाम व्हायला लागतो. काय नात्यावरती परिणाम होतो? सगळ्यात पहिले जो परिणाम होतो ना तो होतो भावनिक दुरावा निर्माण होतो. नवरा बायको एकमेकांपासून लांब जायला लागतात, आणि ह्या लांब जाण्यामध्ये भावना एकमेकांना न शेअर करणं, एकमेकांचं म्हणणं न ऐकणं हे खूप मोठ्या प्रमाणात होतं. त्यासोबतच जवळीकता, जे शारीरिक जवळीकता आहे ती सुद्धा कमी व्हायला लागते. आणि तिसरं, एकमेकांना ब्लेमिंग सुरू होतं. हे तुझ्यामुळे आहे, तुला नीट करता येत नाही, तू सेव्हिंग करत नाही, तू फार खर्च करतो किंवा करते, असं सगळं एकमेकांना ब्लेमिंग सुरू होतं. आणि यातनं बाकी सगळं जरी चांगलं असलं, बरं प्रेम असतं, एकमेकांची काळजी असते, पण तरीही भांडणं होतात. कदाचित कारण असेल असुरक्षितता. या वेळेला मेंदूला किंवा मनाला प्रेम नको आहे, मला सुरक्षितता हवी आहे. ही जी सुरक्षितता आहे ती पैशाशी निगडीत असलेल्या भावनांमुळे आहे. मी पैशाकडे कशा पद्धतीने बघते किंवा पैशाला काय भावना जोडलेल्या आहेत यावरती हे सगळं अवलंबून आहे. काही जण पैशाकडे सुरक्षितता, आदर, जबाबदारी असं म्हणून बघतात, तर काही जण पैशाकडे मज्जा, कम्फर्ट असं म्हणून बघतात. तर काही जण जी आहेत ती पैशाकडे भीती, टेन्शन, प्रेशर असं म्हणून बघतात. असं हे जे वेगवेगळ्या भावना, या ज्या वेगवेगळ्या भावना अटॅच झालेल्या आहेत पैशाला, त्याच्या मागे आपल्या बालपणीचे जे अनुभव आहेत ना ते कारणीभूत आहेत. माझ्या बालपणी जर का मी सतत पाहिलं असेल की पैशामुळे ताण आहे, घरात भांडणं होत आहेत आई बाबांचे, किंवा सतत प्रेशर जाणवत आहे, तर साहजिकच पैशाशी असलेली जी भावना आहे किंवा पैशाला जोडल्या गेलेली जी भावना आहे माझी, ती असुरक्षिततेची असणार आहे, ती टेन्शनची असणार आहे, ती प्रेशरची असणार आहे. पण त्या उलटच समजा माझं बालपण सुदृढ गेलं असेल, ज्यामध्ये पैशाचं फारसं कोणी बोलत नसेल घरामध्ये, किंवा ते टेन्शन नसेल पैशाशी कनेक्टेड, तर मात्र मला पैसा हा रिलॅक्सिंग, मज्जा करण्यासाठी असणारा असं सगळं समजणार आहे. त्यामुळे माझ्या पैशाशी निगडीत असलेल्या काय भावना आहेत हे मी जाणून घेतलं पाहिजे. ते मला जर लक्षात आलं तर मला समजेल की माझी जी चिडचिड होतीये पैसा असणं किंवा नसणं या दोन्ही परिस्थितीमध्ये, तर त्याच्या मागे नेमकं कारण काय. आपल्याला असं दिसेल की ज्या लोकांमध्ये असुरक्षिततेची भावना आहे पैशाशी जोडून, ती लोक खूप जास्त ओव्हर सेव्हिंग करतात. म्हणजे ते खर्चच करत नाही, अगदी छोट्या छोट्या गोष्टीत ते सेव्हिंग करायचा प्रयत्न करतात. थोडस चालू, 10 किलो, अर्धा किलोमीटर चालू, तिथे स्वस्त भाजी मिळेल, 1 रुपयाने स्वस्त मिळणार आहे, पण त्यांना ते सेव्हिंग वाटायला लागतं. हे का आहे? कारण त्यांना पैशाशी निगडीत प्रेशर असतं, असुरक्षिततेची भावना असते. आपल्याला काही जण दिसतात की ना ते खर्च करतात, पैसा खूप खर्च करतात, लक्झरी, कम्फर्ट, त्यांच्यासाठी पैसा हा कम्फर्ट आहे, की निवांत राहायचंय, काही फरक पडत नाही, 1 रुपया जास्त गेला तर काही नाही, माझी तकतक होत नाहीये ना, हे ते बघत असतात. आता नवरा बायको समजा एकाच पॅटर्न मधले असेल, सेव्हिंग पॅटर्न मधले, कमी अधिक इंटेन्सिटी मध्ये, तर भांडणं कमी होतील. किंवा कम्फर्ट वाले असतील तरी सोबत चालणार आहे. पण नेमकी दोघं वेगवेगळ्या पॅटर्नचे किंवा वेगवेगळ्या भावना जोडून आलेल्या असतील पैशाशी, तर मात्र तिथे वाद होणार आहे.
त्यामुळे आपल्याला समजून घ्यावं लागेल की माझा पॅटर्न काय आहे आणि माझा जो जोडीदार आहे त्याचा पॅटर्न काय आहे, पैशाशी निगडित कोणत्या भावना या डॉमिनंट आहे. एकदा त्या समजल्या की माझ्या लक्षात येतं ना की बाबा का सेव्हिंग करतेय किंवा करतोय, किंवा का खर्च करतोय किंवा करतेय. हे जर माझ्या लक्षात आलं तर पैशावरून होणारी जी भांडणं आहेत, पैसा असणं आणि नसणं याही पेक्षा पैशाला धरून भांडणं होतात की तू खर्च खूप करते किंवा तू खूप चिंकट आहेस, तू काहीच करत नाही आयुष्यात, मजा करते किंवा खूप मजा करते किंवा करतच नाही. हे जे सगळे डायलॉग आहे ना, यामागे पैशाशी निगडित असलेल्या भावना काय आहेत त्या खूप महत्वाच्या आहेत. पैशाशी निगडित आपल्या भावना नेमक्या काय आहेत हे एकदा समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एका व्यक्तीसोबत शेअर करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.